तर पहा, इन्स्क्राइब्ड अँगल, इन्स्क्राइब्ड अँगल म्हणजे अंतर्लिखित कोन. हे आपण कशाला म्हणतो हे आपल्याला पाहायचं आहे. इन्स्क्राइब्ड अँगल म्हणजे काय, अंतर्लिखित कोन म्हणजे काय. तर इथं तुम्हाला काय दिसते मित्रांनो, एक सर्कल दिसतोय आणि हा मध्ये सी नावाचा सेंटर आहे आणि वर्तुळावरील एका बिंदूशी आपण कोन तयार केलेला आहे PDQ. ओके, जो सर्कलला ए आणि बी मध्ये इंटरसेक्ट करून जातो. तर आता आपल्याला इन्स्क्राइब्ड अँगल कशाला म्हणतात, तर इन्स्क्राइब्ड अँगल ह्या ADB ला किंवा PDQ ला इन्स्क्राइब्ड अँगल आहे असं आपण म्हणतो. पण त्याला इन्स्क्राइब्ड कोणी केलेलं आहे, तर त्याच्या पाठीमाग जो आर्क आहे, त्याच्या पाठीमाग जो आर्क आहे त्या आर्कनी त्याला इन्स्क्राइब्ड केलेलं आहे. म्हणजे ह्या ADB या आर्कनी या PDQ या आर्कला या अँगलला काय केलेलं आहे, इन्स्क्राइब्ड केलेलं आहे. कळलं. म्हणजे कंस ADB ने कोन PDQ ला काय केलेलं आहे मित्रांनो, अंतर्लिखित केलेले आहे. कळलं. म्हणजे त्या अँगलच्या पाठीमागे जो आर्क क्रिएट होतो त्या आर्कनी त्या अँगलला इन्स्क्राइब्ड केलेलं आहे. कळलं. कोनाच्या पाठीमागचा जो काही कंस आहे त्या कंसाने त्या कोनाला अंतर्लिखित केलेले आहे. सो आपण लिहूया इथं, अँगल PDQ is inscribed by arc ADB. म्हणजे कोन PDQ ला कंस ADB ने अंतर लिखित केले आहे. ठीक आहे. म्हणजे कोणी कुणाला, या आर्कनी या अँगलला काय केलेलं आहे मित्रांनो, इन्स्क्राइब्ड केलेलं आहे. म्हणजे अंतर्लिखित केलेले आहे. ओके. सो आता नेक्स्ट पॉइंट बघूया आपण, तो आहे इंटरसेप्टेड आर्क. म्हणजेच काय, अंतरखंडित कंस. आता हा कुठं असतो, तर हा त्या कोनाच्या समोर असतो. ओके. आता अँगल ABC जो आहे, या अँगल ABC ने या समोरच्या आर्कला काय केलेलं आहे, तर इंटरसेप्टेड केलेले आहे. म्हणजे मगाशी या आर्कनी अँगलला इन्स्क्राइब्ड केलं होतं, आता या अँगलनी या आर्कला इंटरसेप्टेड केलेलं आहे. म्हणजे त्या अँगलच्या दोन जे काही साइड्स आहेत, आर्म आहेत, त्याच्यामध्ये जो काही आर्क मिळेल आपल्याला त्या आर्कला आपण इंटरसेप्टेड आर्क असं म्हणतो. म्हणजेच कोन ABC ने कंस APC ला अंतरखंडित केलेला आहे. म्हणजेच कोनाच्या दोन भुजांच्या मध्ये जो कंस तयार होतो त्या कंसाला आपण अंतरखंडित कंस असं आपण म्हणतो. ओके. सो आता लिहायचंय कसं आपल्याला मित्रांनो, आर्क APC is intercepted by angle ABC. म्हणजे कंस APC ला कोन ABC ने अंतर खंडित केले आहे. कळलं विद्यार्थी मित्रांनो, कोण कोणाला काय केलेलं आहे, तर अँगल हा आर्कला इंटरसेप्टेड करतो आणि आर्क अँगलला इन्स्क्राइब्ड करतो. कळलं. म्हणजे कोण कंसाला अंतरखंडित करतो तर कंस कोणाला अंतर्लिखित करतो. म्हणजे जर आपण पाहायला गेलं तर या दोघांमध्ये काय साम्य आहे, तर हा अँगलच्या पाठीमागचा आर्क आहे
आणि तो त्या अँगलला काय करत आहे, इन्स्क्राइब्ड म्हणजे सामावून घेत आहे स्वतःमध्ये. आणि या ठिकाणी हा अँगल ABC नावाचा त्याच्या समोर तयार झालेल्या आर्कला काय करत आहे, इंटरसेप्टेड म्हणजे अंतर खंडित करत आहे. आता हे जर तुम्हाला व्यवस्थित कळलं असेल तर आता त्या दोघांमधला रिलेशन काय आहे, म्हणजे आता इन्स्क्राइब्ड अँगल कोणता आणि इंटरसेप्टेड आर्क कोणता हे जर तुम्हाला ओळखायला सांगितलं या डायग्राम मध्ये तर तुम्हाला लगेच ओळखता आला पाहिजे. इन्स्क्राइब्ड अँगल म्हणजे अंतरलिखित कोन कोणता आहे, तर हा आहे अँगल, म्हणजे अँगल XYZ हा काय आहे, इन्स्क्राइब्ड अँगल आहे म्हणजे अंतरलिखित कोन आहे. त्यानंतर इंटरसेप्टेड आर्क म्हणजे अंतर खंडित कंस कोणता आहे, हे समोरचा त्या अँगलच्या समोरचा म्हणजेच आर्क कुठला, XTZ म्हणजे कंस XTZ हा अंतर खंडित कंस आहे म्हणजेच तो काय आहे मित्रांनो, इंटरसेप्टेड आर्क आहे. हे कळलं तुम्हाला, अँगलला इन्स्क्राइब्ड अँगल म्हणायचं आणि त्याच्या समोर असलेल्या आर्कला काय म्हणायचं, इंटरसेप्टेड आर्क. हा अंतर लिखित कोन आहे आणि त्याच्या समोरचा कंस अंतर खंडित कंस आहे. कळलं. तर आता या दोघांमधलं रिलेशन काय, तर हे रिलेशन मी इथे लिहितो मित्रांनो. हा जो काय अँगल असतो ना, मेजर ऑफ अँगल XYZ इज इक्वल टू हाफ ऑफ मेजर आर्क XTZ. हे त्यांच्यामधलं काय मित्रांनो, रिलेशन आहे. रिलेशन म्हणजे काय, इन्स्क्राइब्ड अँगल इज ऑलवेज हाफ ऑफ इट्स इंटरसेप्टेड आर्क म्हणजेच जो अंतर्लिखित कोन आहे हा नेहमी त्याच्या अंतरखंडित कंसापेक्षा निम्मा असतो म्हणजे हाफ असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल पहा, ह्या आर्कचं माप जर असेल 220 डिग्री तर ह्या अँगलचं माप असणार आहे 110 डिग्री. कळलं. म्हणजे हा कोन या कंसापेक्षा कसा आहे मित्रांनो, निम्मा आहे. म्हणजे अंतर्लिखित कोन हा अंतरखंडित कंसापेक्षा कसा असतो, निम्मा असतो. हे कळलं विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे इन्स्क्राइब्ड अँगल, the measure of inscribed angle is always half of measure of its corresponding intercepted arc, isn't it? तर हा जो काही रूल आहे हा रूल आता आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आपण पाहत आहोत इन्स्क्राइब्ड अँगल थेरम, अंतरलिखित कोनाचे प्रमाण. तर स्टेटमेंट काय आहे, स्टेटमेंट असं आहे की इन्स्क्राइब्ड अँगल हा इंटरसेप्टेड आर्क पेक्षा कसा असतो, हाफ असतो. ओके. इन्स्क्राइब्ड अँगल थेरमचा जो स्टेटमेंट आहे तो स्टेटमेंट काय आहे, तो स्टेटमेंट असा आहे की इन्स्क्राइब्ड अँगल इज हाफ ऑफ इट्स करस्पॉन्डिंग इंटरसेप्टेड आर्क. अंतरलिखित कोनाचे माप त्याच्या अंतरखंडित कंसांच्या निम्मे असते. चला तर पाहूया. त्यासाठी मी एक सर्कल काढलेला आहे. सर्कल मध्ये O इज अ सेंटर ऑफ सर्कल, BAC इज इन्स्क्राइब्ड अँगल अंतरलिखित कोन, BDC म्हणजे हा जो काही आर्क आहे त्या समोरचा तो इंटरसेप्टेड आर्क आहे म्हणजेच कसला, तर अंतरखंडित तो कंस आहे. गिवन मध्ये तेच लिहिलेलं आहे मी. O इज द सेंटर ऑफ सर्कल म्हणजे O हा वर्तुळाचा केंद्र आहे. BAC इज इन्स्क्राइब्ड अँगल म्हणजे अंतरलिखित कोन आहे आणि BDC हा इंटरसेप्टेड आर्क म्हणजे अंतरखंडित कंस आहे. आता काय प्रूव्ह करायचं मित्रांनो, आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे की BAC हा जो काही इन्स्क्राइब्ड अँगल आहे BDC म्हणजे इंटरसेप्टेड आर्क पेक्षा कसा आहे, हाफ आहे. म्हणजे मेजर अँगल BAC इज इक्वल टू हाफ ऑफ मेजर आर्क BDC. ओके. आता कन्स्ट्रक्शन मध्ये मित्रांनो मी काय केलेलं आहे, ड्रॉ रे
एओ हा रे ड्रॉ केला, असा केला की एओई हे एका सरळ रेषेत आहेत आणि ओसी आणि ओबी हे पॉइंट मी जॉईन करून घेतलेले आहेत. हे दोन पॉइंट मी काय केले मित्रांनो, जॉईन केले. ओके, चला तर आता प्रूफ मध्ये मी तुम्हाला काल सांगितलं होतं की दोन ऑप्शन्स आहेत. पहिला ऑप्शन असा आहे की हा जो काही सेंटर आहे तो या अँगलच्या आतमध्ये आहे आणि दुसरा ऑप्शन असा आहे की हा सेंटर अँगलच्या बाहेर आहे, म्हणजे इनसाइड आणि आउटसाइड. तर पहिला ऑप्शन आपण कन्सिडर करूया, सेंटर ऑफ सर्कल इनसाइड इन अँगल, म्हणजे वर्तुळाचा केंद्र कोणाच्या आत असणे. चला तर आता आपण हा ट्रायंगल घेतला, मी तर सेपरेट डायग्राम काढलेली आहे या ठिकाणी तुम्हाला समजून यावं यासाठी. तर एओसी हा मी काय केलेला आहे मित्रांनो, एक ट्रायंगल यात जो दिसतो तो घेतलेला आहे. या ट्रायंगल मध्ये बघा ओए आणि ओसी हे काय आहेत मित्रांनो, रेडियाय म्हणजे त्रिज्या आहेत, जे तर मी इथं लिहिलेलं आहे. आणि म्हणजेच या ट्रायंगल मध्ये ह्या दोन साइड सेम झाल्या. जर एखाद्या ट्रायंगल मध्ये दोन साइड सेम असतील तर त्यांच्या समोरचे अँगल सुद्धा सेम असतात, बरोबर आहे ना. कशामुळं, बिकॉज बाय आयसोसेलियस ट्रायंगल थेरम, समद्विभुज त्रिकोणाचा प्रमेय आपण पाहिला होता. त्रिकोणात दोन बाजू समान असतील तर त्यांच्या समोरचे दोन कोन सारखे असतात, त्यामुळं ओएसी आणि ओसीए हे दोन कोन मी एकरूप दाखवले आणि त्यांना मी प्रत्येकी एक्स मानलेलं आहे. आणि कारण काय दिले मित्रांनो, आयसोसेलियस ट्रायंगल थेरम, समद्विभुज त्रिकोणाचे प्रमेय. आता पहा मित्रांनो, जर इथं आपण नीट लक्ष देऊन पाहिलं तर ईओसी हा काय आहे, या ट्रायंगलचा एक्सटेरियर अँगल, म्हणजे त्या त्रिकोणाचा तो काय आहे मित्रांनो, बाह्य कोन आहे. त्यामुळं EOC इज एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल. आणि आपल्याला एक्सटेरियर अँगल थेरम 9th मध्ये आपण पाहिलं होतं, त्यात आपण काय पाहिलं होतं की ह्या एक्सटेरियर अँगल थेरमचा जो मेजर असतो तो रिमोट इंटेरियर अँगलच्या समितका असतो. म्हणजे बाह्य कोनाचे माप हे दूरस्थ अंतर कोनाच्या बेरजे इतका असतं. त्यामुळं मी लिहिलेलं आहे EOC बरोबर x प्लस एक्स, म्हणजे या दोन कोनांची मी बेरीज केलेली आहे. आणि रिझन काय मित्रांनो, एक्सटेरियर अँगल थेरम, बाह्य कोनाचे प्रमेय. तर आता x प्लस एक्स किती झालं मित्रांनो, 2x. मग ज्या पद्धतीने मी हा अँगल 2x दाखवला त्याच पद्धतीने मी हा अँगल सुद्धा 2x दाखवू शकतो का, कारण इथं रेडियस सेम आहे. त्यामुळं मी इथं लिहिलेलं आहे सिमिलरली. त्याचप्रमाणे EOB हा सुद्धा 2x मी दाखवलेला आहे. आता ह्या 2 आणि 3 ची मी काय करतो मित्रांनो, ऍडिशन करतो. EOC प्लस EOB या दोघांची जर मी ऍडिशन केलं 2x प्लस 2x 4x आणि या दोन कोनांची जर मी बेरीज केली तर मला BOC हा कोन मिळतो. EOC प्लस EOB ऍड केल्यावर काय मिळतो मित्रांनो, मला BOC हा अँगल मला मिळालेला आहे आणि तो किती आहे, 4x आहे. आता आपल्याला माहित आहे मेजर ऑफ सेंट्रल अँगल इज इक्वल टू मेजर ऑफ इट्स करस्पॉन्डिंग मायनर आर्क, म्हणजे सेंट्रल अँगलच्या समोरचा आर्क या दोघांचा मेजर सेम असतो. केंद्रीय कोनाचे माप त्याच्या संगत लघुकंसा इतके असते. म्हणजे आता ह्या BOC चं माप जर 4x निघालं असेल तर या BDC चं माप सुद्धा 4x निघणार आहे. त्यामुळं या BOC च्या ऐवजी मी इथं काय लिहिलं, आर्क मेजर आर्क BDC लिहिलेलं आहे. म्हणजे BOC या केंद्रीय कोनाऐवजी मी आर्क म्हणजे कंस BDC लिहिलेला आहे 4x. 5 नंबर दिला फ्रॉम 4 वर. आता या दोघांची मी वरच्यांची बेरीज करतो. म्हणजे BAO आणि CAO यांची जर मी बेरीज केली तर x प्लस एक्स काय येतं मित्रांनो, 2x येतं. ओके, आता बघा 5 मध्ये आणि 5 मध्ये आणि 6 मध्ये काय दिसतंय की हा BAC या BDC पेक्षा हाफ आहे. इथं 4 आहे, इथं 2 आहे, म्हणजे तो काय आहे, हाफ आहे. आणि म्हणून मी लिहिलेला आहे फ्रॉम 5 and 6 म्हणजे 5 आणि 4 वरून हा मेजर अँगल BAC म्हणजेच इन्स्क्राइब्ड अँगल अंतर्लिखित कोन इज इक्वल टू हाफ इंटू मेजर आर्क BDC, म्हणजे ह्या इंटरसेप्टेड आर्क पेक्षा तो काय झालेला आहे, हाफ झालेला आहे. म्हणजे अंतरखंडित कंसापेक्षा तो निम्मा झालेला आहे. ओके, तर
काल हे मी पाहिलं, काल मी शिकवलं होतं, परंतु काही विद्यार्थ्यांना ते कळालं नव्हतं, त्यामुळे आज मी पुन्हा रिपीट केलेलं आहे. आता आपल्याला या प्रूफ मधला सेकंड पॉइंट बघायचा आहे, तो म्हणजे सेंटर ऑफ सर्कल आउटसाइड ऑफ द अँगल. ठीक आहे, सो पे अटेन्शन नाव. आता आपण पाहणार आहोत सेकंड पार्ट, सेंटर ऑफ सर्कल आउटसाइड ऑफ द अँगल, म्हणजे वर्तुळाचा केंद्र कोनाच्या बाह्य भागात असणे, म्हणजे बाहेर असणे. तर इथं बघा आपला हा अँगल कोणता आहे मित्रांनो, हा अँगल आहे BAC आणि सेंटर कुठे आहे मित्रांनो, त्या अँगलच्या बाहेर आहे, म्हणजे आउटसाइडला आहे. तर आता जर मला अँगल, आता हे तर कन्स्ट्रक्शन मध्ये मगाशीच केलेले आहे, ड्रॉ रे OA AOE हे कोलिनियर पाहिजे, सेम असणार आहे. आता इथं आपण लिहिणार की अँगल, जर मला BAC पाहिजे तर मला ह्या अँगल BAE मधनं काय करावं लागेल, हा CAE अँगल मायनस करावा लागेल. पहा आता इथं पूर्ण अँगल दिसते तुम्हाला, BAE हा मोठा अँगल आहे, कोणता, BAE. या मोठ्या अँगल मधनं जर मी CAE हा काय केला मित्रांनो, वजा केला, म्हणजे सबट्रॅक्ट केला, तर मला BAC हा अँगल मिळणार आहे. तर आता आत्ताच आपण थेरम बघितला की इन्स्क्राइब्ड अँगलच्या समोरचा आर्क. ओके, तर आपण काय बघितलं की इन्स्क्राइब्ड अँगल हा इंटरसेप्टेड आर्क पेक्षा हाफ असतो, म्हणजे अंतर्लिखित कोन अंतरखंडित कंसापेक्षा निम्मा असतो. मग आता BAE च्या समोरचा आर्क कुठला, हाफ मेजर आर्क कुठला आहे, BCE मायनस हाफ मेजर आर्क CAE च्या समोर कुठला आहे, EC. आता ह्याच्यात मी हाफ बाहेर काढतो, तर काय राहील, मेजर आर्क BCE मायनस मेजर आर्क EC. पहा या पूर्ण आर्क मधनं जर मी हा आर्क कट केला, म्हणजे काढून टाकला, तर फक्त BC राहील की नाही, BDC राहील की नाही. त्यामुळे हाफ मेजर आर्क BDC इथं राहिलेला आहे आणि इथं मेजर अँगल BAC हा आलेला आहे. कळलं. तर सेकंड जो पार्ट आहे तो इझी आहे, कारण फर्स्ट पार्टचाच यूज करायचा आहे आपल्याला. फर्स्ट पार्ट मध्ये आपण दाखवलेलं आहे की इन्स्क्राइब्ड अँगल इज हाफ ऑफ इट्स इंटरसेप्टेड आर्क, म्हणजे अंतर्लिखित कोन हा त्याच्या अंतरखंडित कंसाच्या निम्मा असतो. मग इथं BAE मधनं आपण CAE हा मायनस केला, BAE च्या समोरचा आर्क म्हणजे हा जो काही BAE असणार आहे हा इन्स्क्राइब्ड अँगल आहे, आणि त्याच्या समोरचा BCE हा इंटरसेप्टेड आर्क आहे, म्हणजे तो हाफ असणार. त्यानंतर CAE हा सुद्धा इन्स्क्राइब्ड अँगल आहे, म्हणजे अंतर्लिखित कोन आहे, आणि त्याच्या समोरचा आर्क EC तो सुद्धा हाफ असणार आहे. तर हाफ मी कॉमन काढला, त्यामुळं ह्या पूर्ण ECB मधनं म्हणजे BCE मधनं EC मायनस केला, मला BDC मिळालेला आहे. तर अशा प्रकारे हा सेकंड पार्ट आपण प्रूव्ह करून दाखवलेला आहे. फर्स्ट पार्टचा यूज करून आपण सेकंड पार्ट प्रूव्ह केलेला आहे. ओके, आता आपल्याला इन्स्क्राइब्ड अँगल थेरमचा यूज करून पुढचे थेरम सॉल्व्ह करायचे आहेत. त्यामुळं हे काय आहेत मित्रांनो, करोलरी आहेत. काय आहेत, करोलरी. सो आता पाहूया आपण. अँगल इन्स्क्राइब्ड इन सेम आर्क आर कॉन्ग्रुएंट, एकाच कंसाने अंतर्लिखित केलेले कोन किंवा अंतर्लिखित कोन हे एकरूप असतात. आता इथं आर्क बघा सेम आहे, PTR हा सेम आर्क आहे, आणि त्याच्यामध्ये PQR आणि PSR हे दोन अँगल इन्स्क्राइब्ड झालेले आहेत किंवा इंटरसेप्टेड आर्कने त्याला केलेला आहे. तर इथं आपल्याला आता गिवन, प्रूफ आणि प्रूफ हे सोडवायचं आहे. तर मी इथं गिवन लिहितो मित्रांनो,
गिवन म्हणजे पक्ष, तर सी इज सेंटर ऑफ सर्कल म्हणजे सी हा वर्तुळाचा केंद्र आहे. त्यानंतर अँगल पी क्यू आर अँड अँगल पी एस आर आर इन्स्क्राइब्ड अँगल अंतर लिखित कोण आहे आणि आर्क पी टी आर इज इंटरसेप्टेड आर्क म्हणजे अंतरखंडित कंस आहे. ठीक आहे. तर आता आपण बघूया की आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे. तर आपल्याला प्रूव्ह करायचं आहे म्हणजे साध्य करायचं आहे. काय साध्य करायचं आहे की पी क्यू आर आणि पी एस आर हे सेम आहे. अँगल पी क्यू आर कॉन्ग्रुएंट अँगल पी एस आर हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट आहेत दाखवायचे. आणि का कॉन्ग्रुएंट आहे मित्रांनो? कारण त्यांचा इंटरसेप्टेड आर्क हा एकच आहे. त्यांनी केलेला जो काही अंतरखंडित कंस आहे तो एकच आहे. त्यामुळे चला मग आता आपण काय करूया, प्रूफ, डायरेक्ट प्रूफ वर जाऊया. म्हणजे सिद्धता. त्यामध्ये आपण लिहूया अँगल पी क्यू आर इज inscribed angle and arc. inscribed angle म्हणजे अंतर लिखित कोण आहे. आर्क पी टी आर इज इंटरसेप्टेड आर्क म्हणजेच अंतरखंडित कंस आहे. therefore by inscribed angle theorem म्हणजे अंतर लिखित कोनाचे प्रमेय. आता बघा फक्त याचा विचार करा, ह्या अँगलच्या समोर आर कुठला दिसतोय? पीटीआर. त्यामुळं मेजर अँगल पी क्यू आर इज हाफ ऑफ मेजर आर्क पी टी आर. नंबर 8 द्या. कळलं? म्हणजे मगाशी जो आपण थेरम शिकलेला आहे किंवा पाहिलेला आहे त्याचाच वापर आपण इथं केलेला आहे. काय केला की त्या अँगलच्या समोरचा आर्क आपण तिथं दाखवलाय आणि हा अँगल ह्या आर्क पेक्षा हाफ आहे असं आपण सांगितलेलं आहे. आता सेकंड, आता ह्या अँगलच्या बाबतीत विचार करूया आपण. अँगल पी एस आर इज ऑल्सो इन्स्क्राइब्ड अँगल म्हणजे हा सुद्धा अंतर लिखित कोन आहे. त्यानंतर आर्क पीटीआर इज इंटरसेप्टेड आर्क म्हणजे अंतरखंडित कंस आहे. आणि म्हणून बाय इन्स्क्राइब्ड अँगल थेरम म्हणजेच अंतर लिखित कोनाच्या प्रमेयानुसार
आता ह्या अँगलचा आपल्याला विचार करायचा आहे. ह्या अँगलच्या समोर सुद्धा पीटीआर हाच आहे, त्यामुळं मेजर अँगल PSR इज इक्वल टू हाफ ऑफ मेजर आर्क PTR. नंबर 2. म्हणजे इथं सुद्धा आपण काय केलेलं आहे, इन्स्क्राइब्ड अँगल थेरम अंतर्लिखित कोनाचे प्रमेय वापरलेलं आहे. आता 1 आणि 2 मध्ये काय दिसतं की ही साइड सेम आहे. ओके, मग आपण लिहूया फ्रॉम 1 अँड 2, 1 आणि 2 वरून. ही साइड सेम असेल तर ही साइड सेम असतात, त्यामुळं मेजर अँगल PQR कॉन्ग्रुएंट मेजर अँगल PSR. अशा पद्धतीने आपण दोन अँगल कॉन्ग्रुएंट दाखवलेले आहे. कळलं विद्यार्थी मित्रांनो? आपण काय पाहिलं की जर सेम आर्क असेल तर त्यातील इन्स्क्राइब्ड अँगल कसे असतात मित्रांनो, कॉन्ग्रुएंट असतात. म्हणजे समान कंसातील अंतरलिखित कोन एकरूप असतात. हे आज आपण पाहिलेलं आहे. ओके, अँगल इन्स्क्राइब्ड इन अ सेमी सर्कल इज राईट अँगल. म्हणजे अर्धवर्तुळ कंसानी किंवा कंसातील अंतर्लिखित कोन काटकोन असतो. ओके, तर ह्या सुद्धा इन्स्क्राइब्ड अँगलचा करोलरी आहे, म्हणजे उपप्रमेय आहे. कारण त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, इन्स्क्राइब्ड अँगल थेरमचा वापर करायचा आहे. सो त्यासाठी मी डायग्राम काढलेली आहे. डायग्राम मध्ये M इज अ सेंटर, ABC इज इन्स्क्राइब्ड अँगल आणि हा ADC हा इंटरसेप्टेड आर्क आहे. चला तर आता आपण गिवन आणि प्रूव्ह लिहूया. गिवन पक्ष. सो M इज अ सेंटर ऑफ सर्कल, म्हणजे M हा वर्तुळाचा केंद्र आहे. त्यानंतर अँगल ABC इज इन्स्क्राइब्ड अँगल, म्हणजे हा अंतरलिखित कोन आहे. त्यानंतर आर्क ADC इज इंटरसेप्टेड आर्क, म्हणजे अंतरखंडित कंस आहे. ठीक आहे, म्हणजे काय काय लिहिले मित्रांनो आपण तर. आणि त्याच पद्धतीने हा सेमी सर्कल आहे, हे लिहायचं आपण विसरलो. ऑल्सो इट इज सेमी सर्कल आर्क, म्हणजे अर्ध वर्तुळ कंस आहे. ठीक आहे, एडीसी हा अर्धवर्तुळ कंस म्हणजेच काय, सेमी सर्कल आर्क आहे. इंटरसेप्टेड आर्क सुद्धा तोच आहे. त्यानंतर ABC हा काय मित्रांनो, तर हा इन्स्क्राइब्ड अँगल आहे. सो आता आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे की जर सेमी सर्कल आर्क मध्ये इन्स्क्राइब्ड अँगल असेल तर तो किती मेजरचा असणार आहे, तर तो 90 डिग्रीचा असणार आहे. सो आपल्याला इथं प्रूव्ह करायचं आहे की अँगल ABC इज इक्वल टू 90 डिग्री. सो लेट मी स्टार्ट प्रूफ. आता प्रूफ का सिद्धता आपण स्टार्ट करूया. तर प्रथमतः आपण लिहूया की अँगल ABC इज इन्स्क्राइब्ड अँगल, म्हणजे हा अंतरलिखित कोन आहे. ठीक आहे, त्यानंतर ADC आर्क ADC इज इंटरसेप्टेड आर्क, म्हणजे अंतरखंडित कंस आहे. या दोन गोष्टी लिहिल्यानंतर लगेच आपण काय वापरणार आहोत मित्रांनो, यस, इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. सो बाय इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. इन्स्क्राइब्ड अँगल थेरम म्हणजे अंतरलिखित कोनाचे प्रमेय. अंतरलिखित कोनाचे प्रमेय.
अंतर्लिखित कोनाचे प्रमेयमध्ये आपण शिकलेले आहेत की इन्स्क्राइब्ड अँगल हा इंटरसेप्टेड आर्क पेक्षा कसा असतो मित्रांनो, हाफ असतो. अंतर्लिखित कोन आंतरखंडित कंसापेक्षा निम्मा असतो. त्यामुळं मेजर अँगल ABC इज हाफ ऑफ मेजर आर्क कुठला मित्रांनो, ADC. परंतु ADC काय मित्रांनो, हा सेमी सर्कल आर्क आहे. त्यामुळं तिथं आपण हाफ इंटू, आणि आपल्याला माहिती की सेमी सर्कल आर्कचा मेजर किती असतो मित्रांनो, 180 डिग्री असतो, बरोबर ना. अर्धवर्तुळ कंसाचं माप कधीही 180 अंश असतं. सो इथं 180 डिग्री, इथं रिझन लिहूया सेमी सर्कल आर्क म्हणजे अर्धवर्तुळ कंस. आता दोन्ही जर आपण 180 ला डिवाइड केलं सो वी विल गेट 90 डिग्री. सो मेजर अँगल ABC इज इक्वल टू 90 डिग्री. इजंट इट. एवढा सिंपल हा थेरम आहे आणि इझी आहे. सर्कल वर जर सर्कल मध्ये आपण एक काय काढला मित्रांनो, एक क्वाड्रिलॅटरल काढला म्हणजे एक चौकोन काढला, कोणताही आणि कसाही. पहा तर मित्रांनो, सायक्लिक क्वाड्रिलॅटरल म्हणजे काय, द वर्टायसेस ऑफ क्वाड्रिलॅटरल, ऑल वर्टायसेस म्हणजे सगळे शिरोबिंदू, चौकोनाचे सर्व शिरोबिंदू जर कुठे असतील, सर्कलवर असतील म्हणजेच वर्तुळावर असतील, तर त्या क्वाड्रिलॅटरलला आपण सायक्लिक क्वाड्रिलॅटरल असं म्हणतो. कळलं विद्यार्थी मित्रांनो काय सांगितलं मी? द ऑल वर्टायसेस ऑफ क्वाड्रिलॅटरल लाईज ऑन अ सर्कल, दॅट टाइम वी विल कॉल इट इज अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. इजंट इट. म्हणजे चौकोनाचे सर्व शिरोबिंदू जर वर्तुळावर असतील तर त्या चौकोनाला आपण काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो, चक्रीय चौकोन असं म्हणतो. ठीक आहे. तर मित्रांनो आता आपल्याला या सायक्लिक क्वाड्रिलॅटरलचा थेरम पाहायचा आहे. ओके. ठीक आहे. तर थेरम ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल म्हणजेच काय, चक्रीय चौकोनाचे प्रमेय. इथं मी लगेच एक डायग्राम काढलेली आहे. त्या डायग्राम मध्ये ABCD नावाचा सायक्लिक क्वाड्रिलॅटरल काढलेला आहे. आता थेरम असा आहे, थेरमचा जो काही स्टेटमेंट आहे तो मी समजून सांगायचा प्रयत्न करतो. अपोजिट अँगल ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आर सप्लिमेंटरी. म्हणजे चक्रीय चौकोनाचे विरुद्ध कोन किंवा सम्मुख कोन किंवा समोरासमोरील कोन हे पूरक असतात, हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. कळलं विद्यार्थी मित्रांनो? इजंट इट? द अपोजिट अँगल ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल इज सप्लिमेंटरी. सो आता गिवन मध्ये मी लिहितो मित्रांनो, क्वाड्रिलॅटरल ABCD इज सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. म्हणजे चौकोन ABCD हा काय आहे मित्रांनो, चक्रीय चौकोन आहे. आता काय प्रूव्ह करायचं विद्यार्थी मित्रांनो आपल्याला, म्हणजे साध्य काय करायचंय आपल्याला, तर पहा दोन जोड्या असणार आहेत. आता हा एक अपोजिट अँगल, हा एक अपोजिट अँगल. ओके. म्हणजे अँगल ADC प्लस अँगल ABC बरोबर 180. त्यानंतर हा एक अँगल असेल, हा एक अँगल असेल. अँगल DAB प्लस अँगल DCB बरोबर 180 डिग्री. ठीक आहे. म्हणजे अपोजिट अँगल सप्लिमेंटरी दाखवायचे आहेत, म्हणजेच पूरक दाखवायचे आहेत. म्हणजे जे काही सम्मुख कोन आहेत, समोरासमोरील कोन आहेत, हे आपल्याला पूरक म्हणजे त्यांची बेरीज 180 अंश आपल्याला दाखवायची आहे. ओके. सो
लेट वी स्टार्ट प्रूफ. प्रूफ इथून स्टार्ट करतो मी. प्रूफ म्हणजे सिद्धता. ओके, तर प्रथमतः मी काय करतो विद्यार्थी मित्रांनो, ही जोडी मी दाखवायचा प्रयत्न करतो. तर आता मी अँगल एडीसी चा विचार करतो. इन सर्कल म्हणजे वर्तुळामध्ये अँगल एडीसी इज इन्स्क्राइब्ड अँगल. म्हणजे हा अंतर्लिखित कोन आहे. ओके, एडीसी हा कसला अँगल आहे मित्रांनो, इन्स्क्राइब्ड अँगल आहे, म्हणजे अंतर्लिखित तो कोन आहे. त्यानंतर आर्क, आता त्याच्या समोरचा आर्क बघा कुठला आहे, हा त्याच्या समोरचा आर्क आहे एबीसी. आर्क एबीसी इज इंटरसेप्टेड आर्क, म्हणजे हा अंतरखंडित कंस आहे. ठीक आहे, हा कसला कंस आहे मित्रांनो, अंतरखंडित कंस आहे, म्हणजे इंटरसेप्टेड आर्क आहे. मग लगेच आपण काय वापरायचं, देअरफॉर बाय इन्स्क्राइब्ड अँगल थेरम, म्हणजेच काय, अंतर लिखित कोनाचे प्रमेय. काल मित्रांनो आपण इन्स्क्राइब्ड अँगल थेरम पाहिला होता. त्यामध्ये मी तुम्हाला शिकवलं होतं की इन्स्क्राइब्ड अँगल इज हाफ ऑफ इट्स करस्पॉन्डिंग इंटरसेप्टेड आर्क, म्हणजे अंतर्लिखित कोन हा त्याच्या संगत अंतरखंडित कंसापेक्षा निम्मा असतो. सो आता हा अँगल या आर्क पेक्षा, म्हणजे मेजर अँगल ए डी सी इज इक्वल टू हाफ मेजर आर्क ए बी सी. ठीक आहे, तर याला नंबर आपण देऊया 1. ज्या पद्धतीने मी ह्या अँगल बद्दल केलंय त्या पद्धतीने आपल्याला ह्या अँगल बद्दल करायचं आहे. पुन्हा इन सर्कल म्हणजे वर्तुळामध्ये अँगल एबीसी इज, हा कसला अँगल आहे मित्रांनो, इन्स्क्राइब्ड अँगल आहे. इन्स्क्राइब्ड अँगल म्हणजे हा अंतर्लिखित कोन आहे. ठीक आहे, त्यानंतर आर्क. आता ह्या अँगलच्या समोरचा आर्क कुठला मित्रांनो, हा एडीसी. आर्क एडीसी इज इंटरसेप्टेड आर्क, म्हणजे अंतरखंडित कंस आहे. चला आता याचा पुढचा भाग पाहूया आपण. आता पुन्हा आपण काय वापरणार, बाय इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. बाय इन्स्क्राइब्ड अँगल थेरम म्हणजे अंतर्लिखित कोनाचे प्रमेय. तर पुन्हा एकदा सांगतो, अंतर्लिखित कोनाचे प्रमेय म्हणजे काय, अंतर्लिखित कोन अंतरखंडित कंसापेक्षा कसा असतो मित्रांनो, निम्मा असतो. इन्स्क्राइब्ड अँगल इज ऑलवेज हाफ ऑफ इट्स करस्पॉन्डिंग इंटरसेप्टेड आर्क. सो इथं हा इन्स्क्राइब्ड अँगल झाला. मेजर अँगल एबीसी इज इक्वल टू हाफ मेजर आर्क एडीसी.
आता याला नंबर देऊया मित्रांनो आपण 2. ठीक आहे. आता आपल्याला काय दाखवायचं आहे, दोघांची बेरीज 180 दाखवायची, म्हणजे या दोघांची ऍडिशन आहे, त्यामुळे आपण 1 आणि 2 ची काय करूया मित्रांनो, ऍडिशन म्हणजे बेरीज करूया. ऍड 1 and 2 यांची आपण काय करूया, बेरीज करूया. डावी बाजू डाव्या बाजूमध्ये मिक्स होईल, उजवी बाजू उजव्या बाजूस मिक्स होईल, म्हणजे मेजर अँगल ADC प्लस मेजर अँगल ABC बरोबर हाफ मेजर आर्क ABC प्लस हाफ मेजर आर्क ADC. ठीक आहे. तर आता आपण काय करूया मित्रांनो, दोघांचा हाफ हाफ काय करूया, कॉमन काढूया. मी कॉमन काढला हाफ, तर आतमध्ये काय होईल, मेजर आर्क ABC प्लस मेजर आर्क ADC. म्हणजे जर आता बघा ABC आणि ADC या दोघांची बेरीज केली तर पूर्ण सर्कलच फॉर्म होईल ना, आणि पूर्ण सर्कलचं मेजर किती असतं मित्रांनो, 360 डिग्री असतं, बरोबर ना. म्हणजे हे जर दोन कंस मी जर मिसळले म्हणजे त्यांची बेरीज केली तर पूर्ण वर्तुळ तयार होईल, आणि वर्तुळाचं माप नेहमी 360 अंश असतं. तर या दोघांची बेरीज केल्यानंतर मला काय मिळणार आहे मित्रांनो, 360 डिग्री. इथं लिहायचं बिकॉज मेजर ऑफ सर्कल, वर्तुळाचे माप, आणि मग 2 ने ह्याला भागल्यानंतर मला 180 डिग्री येणार आहे. अशा पद्धतीने मित्रांनो मला मेजर अँगल ADC प्लस मेजर अँगल ABC बरोबर 180 अंश मिळालेलं आहे. आता दुसरी जोडी सुद्धा ह्याच प्रोसिजरनी सोडवायची आहे, त्यामुळे आपण तिथे लिहू शकतो सिमिलरली वी कॅन प्रूव्ह दॅट, त्याचप्रमाणे आपण दाखवू शकतो की. सो इथे लिहूया आपण सिमिलरली वी कॅन प्रूव्ह दॅट, म्हणजे त्याचप्रमाणे दाखवू शकतो की. काय दाखवू शकतो, ही दुसरी जोडी सुद्धा आपण त्याच पद्धतीने दाखवू शकतो. त्यामुळं अँगल DAB प्लस अँगल DCB बरोबर 180 अंश. इजंट इट. म्हणजे मित्रांनो आपण पहिली जी अपोजिट अँगलची जोडी सप्लिमेंटरी दाखवली, आणि त्याच प्रोसिजरने दुसरी पण दाखवू शकतो असं आपण तिथं लिहिलेलं आहे. अशा पद्धतीने आपण काय दाखवलेलं आहे, अपोजिट अँगल ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल इज सप्लिमेंटरी, म्हणजे चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन पूरक असतात, हे आज आपण इथं दाखवलेलं आहे. ओके पे अटेन्शन नाउ हियर. लेट वी स्टार्ट द करोलरी ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल, चक्रीय चौकोनाचा उपप्रमाण. स्टेटमेंट काय आहे ते मी नीट समजून सांगायचा प्रयत्न करतो. स्टेटमेंट असा आहे मित्रांनो की the exterior angle of cyclic quadrilateral is congruent to or is equal to the opposite angle of its adjacent angle. म्हणजेच काय मित्रांनो की सायक्लिक क्वाड्रिलॅटरल तरी तुम्ही काढलेले ABCD, आणि हा त्याचा काय आहे, एक्सटेरियर अँगल आहे DCE. ओके, त्याचा ऍडजसंट अँगल चा अपोजिट अँगल, त्याच्या ऍडजसंट अँगलचा अपोजिट अँगल, म्हणजे आता ह्याचा ऍडजसंट अँगल कुठला, DCB बरोबर आहे. म्हणजे त्याचा ऍडजसंट लगतचा कोन, त्या लगतच्या कोनाच्या समोरचा जो कोन आहे तर तो कोन आपल्याला ह्या सायक्लिक क्वाड्रिलॅटरलच्या एक्सटेरियर अँगल इतका दाखवायचा आहे. सो लेट वी स्टार्ट. तर आता डायग्राम मध्ये लिहूया आपण, क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल, म्हणजे हा काय आहे मित्रांनो, चक्रीय चौकोन आहे. ओके, सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे म्हणजे चक्रीय चौकोन आहे. त्यानंतर अँगल DCE इज एक्सटेरियर अँगल, म्हणजे हा काय आहे मित्रांनो, बाह्य
कोन आहे. ओके, तर आपल्याला काय प्रूव्ह करायचंय पहा, म्हणजे आपल्याला साध्य काय करायचं आहे की हा एक्सटेरियर अँगलचा मेजर DCE किंवा हा अँगल कॉन्ग्रुएंट असतो कुणाला, तर त्याच्या ऍडजसंट अँगलच्या अपोजिट अँगलला, म्हणजे त्याच्या लगतच्या कोनाच्या सम्मुख कोनाला. म्हणजे हा लगतचा कोन इथं आहे, त्याचा सम्मुख कोन इथं आहे, त्यामुळं अँगल BAD. ठीक आहे, तर हे दोन्ही अँगल, हा अँगल आणि हा अँगल आपल्याला कॉन्ग्रुएंट दाखवायचा आहे. तर आता आपण सुरुवात करूया प्रूफ. प्रूफ. तर आता प्रूफ मध्ये प्रथमतः आत्ताच आपण जो थेरम बघितला आहे सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम, तो आपण यूज करूया. चक्रीय चौकोनाचा प्रमेय आता आपण बघितलं, त्यात काय बघितलं मित्रांनो, अपोजिट अँगल ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल इज सप्लिमेंटरी, म्हणजे चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन पूरक असतात, ते आपण इथे लिहूया. प्रथमतः लिहूया क्वाड्रिलॅटरल ABCD इज सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. ठीक आहे, म्हणजे हा काय आहे, चक्रीय चौकोन आहे. आणि म्हणून बाय थेरम ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल, म्हणजे चक्रीय चौकोनाचे प्रमेय. ओके, काय प्रमेय आहे, तर अपोजिट अँगल. आता अपोजिट अँगल म्हणजे मी काय घेतो, हा अँगल आणि हा अँगल घेतो, म्हणजे अँगल BAD प्लस अँगल DCB बरोबर 180 अंश. नंबर 1. कळलं विद्यार्थी मित्रांनो काय केलेलं आहे, तर अपोजिट अँगल सप्लिमेंटरी दाखवलंय, बिकॉज आपण तो थेरम पाहिलेला आहे. आता ह्याच त्याच्यामधली एक आकृती सेपरेट मी तुम्हाला करून दाखवतो. सॉरी, पहा, तर इथं आपल्याला लिनियर पेअर दिसतात. कसले पेअर आहेत मित्रांनो, लिनियर पेअर. लिनियर पेअर कसे असतात, सप्लिमेंटरी असतात, बरोबर ना. रेषीय जोडीतील कोन हे पूरक असतात. त्यामुळे आपण लिहूया इन फिगर, आकृतीमध्ये अँगल DCB प्लस अँगल DCE बरोबर 180 अंश. नंबर 2. ओके, म्हणजेच काय केलं मित्रांनो, मी तर या दोन्ही अँगलचा सम 180 दाखवला, बिकॉज आता त्याचं रिझन लावावं लागेल मित्रांनो, बिकॉज angles in linear pair, रेषीय जोडीतील कोन. ओके, तर आता नेक्स्ट चला, आता 1 आणि 2 याच्यामध्ये तुम्हाला काय दिसतं, याचा आन्सर पण 180 आहे आणि याचा आन्सर पण 180 आहे, बरोबर आहे. त्यामुळे आता आपण काय करूया, फ्रॉम 1 and 2, 1 आणि 2 वरून अँगल BAD प्लस अँगल DCB इज इक्वल टू अँगल DCB प्लस अँगल DCE. ओके, आता मला सांगा या दोघांमध्ये सेम टर्म कुठले आहेत, कुठले आहेत, DCB आणि DCB. तर ते आपण काय करूया, गेट कॅन्सल करूया. तर हा निघून गेला, आपल्याला काय उरला, अँगल BAD इज इक्वल टू अँगल DCE. ओके, अशा पद्धतीने आपण हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट दाखवलेले आहे. कळलं विद्यार्थी मित्रांनो. ओके,
कॉन्व्हर्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल चक्रीय चौकोनाच्या प्रमेयाचा व्यत्यास. आता याच्यामध्ये काय सांगितलं मित्रांनो, प्रथमतः आपण बघूया सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम मध्ये काय होतं. त्यामध्ये सांगितलं होतं अपोजिट अँगल ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल सप्लिमेंटरी असतात. म्हणजेच काय की चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन हे पूरक असतात, म्हणजे त्यांची ऍडिशन त्यांची बेरीज 180 अंश असते. आता त्याच्या उलट बोलायचं आपल्याला, कॉन्व्हर्स म्हणजे उलट, बरोबर ना, व्यत्यास. तर त्यामध्ये गिवन मध्ये आपण काय सांगणार मित्रांनो की अँगल QPS प्लस अँगल SRQ इज इक्वल टू 180 डिग्री. त्यानंतर अँगल SRQ आणि QPS PQR प्लस अँगल RSP बरोबर 180 डिग्री. म्हणजे हे मी अपोजिट अँगल घेतलेले आहेत. जर अपोजिट अँगल्स म्हणजे कोणत्या पण क्वाड्रिलॅटरल मध्ये अपोजिट अँगल सप्लिमेंटरी असतील तर तो सायक्लिक क्वाड्रिलॅटरल असतो. इजंट इट? प्रूव्ह काय करायचं आपल्याला, क्वाड्रिलॅटरल PQRS इज सायक्लिक क्वाड्रिलॅटरल, म्हणजे हा चक्रीय चौकोन आहे. कळलं विद्यार्थी मित्रांनो? म्हणजे जर एखाद्या चौकोनाचे सम्मुख कोन हे पूरक असतील तर तो चौकोन चक्रीय चौकोन असतो. इफ the opposite angle of quadrilaterals are supplementary, that time the quadrilateral is cyclic quadrilateral. ओके, म्हणजे आता ह्याचं काय थेरम आपल्याला विचारणार नाही, परंतु ह्याचा जो काही कन्सेप्ट आहे तो आपल्याला कळला पाहिजे, कारण सॉल्ड एक्झाम्पल मध्ये आपल्याला हा कन्सेप्ट भरपूर वेळेस यूज करायचा आहे. म्हणजे ज्या ठिकाणी अपोजिट अँगल सप्लिमेंटरी येतील त्या ठिकाणी लगेच आपण तिथं सायक्लिक क्वाड्रिलॅटरल यूज करणार आहोत, बिकॉज बाय कॉन्व्हर्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम, म्हणजे चक्रीय चौकोनाच्या प्रमेयाचा व्यत्यास. ओके, बाय.